लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुलताबाद उरूस यात्रोत्सव भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या. जिल्हाधिकारी विनय गौडा, जेसी. यंदा उरूस आणि श्रावण महिना एकाच कालावधीत येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील हजरत ख्वाजा सय्यद मुंतजिबुद्दीन रहमतुल्लाह अले यांचा 740वा उरूस येत्या ऑगस्ट महिन्यात प्रारंभ होत आहे. या उरूस यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा, जीसी यांनी असे निर्देश दिलेत की उरूस यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आरोग्य, पिण्याचे पाणी, वीज, एसटी बस, स्वच्छतागृहे इतर सुविधांची प्राधान्याने उपलब्धता करून द्यावी. उरूससाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. उरूस कालावधीत वाहनतळ, रहाटपाळणे व इतर मनोरंजनाच्या साधनांमुळे गर्दी होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. यंदा उरूस आणि श्रावण महिना एकाच कालावधीत असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे. तसेच खुलताबाद शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. उरूस काळात तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, महावितरण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खुलताबाद नगरपालिका यांनी समन्वयाने काम करून यात्रा सुरळीत पार पाडावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी विनय गौडा, जेसी यांनी दिल्या आहेत. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, खुलताबाद तहसीलदार संतोष गुट्टे, खुलताबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख, नगराध्यक्ष अमीर पटेल, दर्गा समितीचे अध्यक्ष इजाज अहमद, उपाध्यक्ष इम्रान जहागीरदार, सदस्य सचिव कामरान अहमद तसेच इतर सदस्य उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.